नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। ते परवा आबो आझमी ते जायला सारखं बरळत असतं, तो का औरंगजेबाचं काय उदात्तीकरण करत होता। त्या आबो आझमी हे ओवेसी बीवेसी ही सगळी लोक कट्टर मुस्लिम आहेत, म्हणजे मुस्लिमवादी विचारांचे आहेत, जिहादी विचारांचे आहेत। ते तर ते ओवेसी बीवेसी तर काय 15 मिनिट काय 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 ते बोलत बसतात, त्याचा काय हेच लागत नाही त्यांच्या ह्याला बोलण्याला। म्हणजे हे कट्टरतावादी लोक आहेत, ज्यांना इस्लाम म्हणजे चांगला इस्लाम हा तुम्ही जर बघाल तर तुम्ही कधी दुबईकडे गेलात, कधी जिथं मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला त्या लोकांचा सगळा इस्लामविषयीची एक धारणा, त्यांची विचारसरणी घ्या आणि आपल्या देशातली आपल्या मुस्लिमांची विचारसरणी या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला समजतं की नक्की यातला फरक कसा आहे। पण त्या आबो आझमीनं जे काय औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं, औरंगजेब चांगला शासक होता, त्यानं मंदिर तोडायची फरमानच काढली नाहीत, हा आबो आझमी सांगतोय चांगला शासक होता, ज्याने त्या सिंहासनासाठी वाटेल त्या थराला जो माणूस गेला आणि ज्याने आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस हाल हाल करून मारलं, तो औरंगजेब या देशासाठी या लोकांसाठी खास करून हा कोणतरी देशप्रेमी आणि मोठा कोणतरी उद्गाता होतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। अर्धे इथले या देशीचे मुस्लिम, अर्धे हे मुघल विचारसरणीचे आजही आहेत। आजही त्यांना देशाविषयी प्रेम नाही, त्यांना धर्म पहिला आहे, धर्म महत्त्वाचा वाटतो, त्यांना त्यांचा इस्लाम आधी वाटतो। आपण नाही, आपण आपला देश, आपला धर्म, म्हणून आपण म्हणतो ना, देव देश धर्म याच्यासाठी जगणारे आपण माणसं आहोत। त्यांच्याकडे देश ही संकल्पनाच नाही हो, त्यांना त्यांच्याशी काही घेणं देणंच नाही आहे। म्हणजे ज्या देशामध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा होतात, पाकिस्तानसाठी ज्यांचे झेंडे फिरवले जातात, ती लोक काय विचारसरणीचे असतील बरं? त्यांना औरंगजेब हा मोठा कोणतरी वाटणारच, निश्चित वाटणार। त्याच औरंगजेबाची कबर या काँग्रेसी काळामध्ये, या सत्तेमध्ये संगमरवराची कबर बनली, संगमरवराची। अफजल खानाच्या कबरीचं उदात्तीकरण केलं त्यांनी। पण छत्रपतींच्या आपल्या समाधीवरती साधं एक एवढंसं चिटपाखरू जरी काय हलवायचं झालं, नाही तर काय हार जरी घालायचे झाले किंवा काही करायचं झालं की लगेच वळवळ करायला लागतात। लगेच त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच्या नंदीला काय ते मस्तक जे बसवलं होतं ते देखील या पुरातत्व खात्यानं काढून टाकलं। म्हणजे इथं बरोबर वळवळ करतात, इथं बरोबर यांची नांगी हलते, तिथं नाही, त्यांच्या दम नाही यांच्यामध्ये, तिथं काय वळवळ करायचा। या सगळ्या गोष्टीवरून आबो आझमीचं निलंबन केलं, सगळ्या गोष्टी झाल्या। पण या सभागृहामध्ये एकनाथ शिंदे कडाडले आबो आझमीवरती की हा माणूस देशद्रोही आहे, हा माणूस निश्चित चुकीच्या काही गोष्टी केल्यात। धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचं म्हणजे औरंग्याचं गोडवे या ठिकाणी आबो आझमीने गायलं। खरं म्हणजे आबो आझमीचा निषेध करायला पाहिजे, आबो आझमीचा धिक्कार करतो। आबो आझमी तर या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबो आझमीने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळी देखील वारंवार आबो आझमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो। हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं, आपलं प्राणांचं बलिदान केलं, पण धर्म बदलला नाही। अशा संभाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा आबो आझमी देशद्रोही आहे, देशद्रोही आहे। आणि म्हणून या देशद्रोहाला या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार। पण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक मला त्या फोटोज मला अनेकांनी पाठवले की हे बघा तुमचे शिंदे साहेब काय बोलतात, त्यांचे खायचे दात दाखवायचे दात वेगळे, एक बोलतो हा माणूस, दुसरं काहीतरी करतो, खोटारडा आहे हा माणूस। शिंदे म्हणजे खोटारडा माणूस आहे। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे या सगळ्या लोकांना, ज्यावेळेला एकनाथ शिंदे सरकारमध्ये आले की देवेंद्र फडणवीस या दोघांनी त्या अजित पवारांचं सोडून देते, ते माणूस सेक्युलरवादी आहे, त्यांना हिंदू जास्त ते काही वळवळ करत नाहीत, ते मला असं वाटतंय शरद पवारांच्या विचारसरणीचे आहेत आणि ते या पक्षात जरी युतीत जरी असले तरी ते कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे नाही आहेत। त्याच्यामध्ये एका बाजूला सोडून द्या, म्हणजे त्यांना पकडूच नका, आपल्या अशा गोष्टींमध्ये निश्चित पकडू नका। पण एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी अफजल खानाची कबर उद्ध्वस्त केली, पाडली न सांगता, म्हणजे असं काही त्यांनी कुठली काही छाती पुढे काढून सांगितलं नाही, पण ती एक
धारणा किंवा ती कुठली तरी गोष्ट होती उदात्तीकरणाची, जे काही चाललं होतं तिथं त्याला जमीनदोस्त करून टाकलं. त्या एकनाथ शिंदे साहेबांना मी खोटारडे म्हणतो, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. तेच एकनाथ शिंदे साहेब जे कोणी आपले कट्टर हिंदुत्ववादी सगळी लोक आहेत, संघटन आहेत, धारकरी आहेत, यांच्या पाठीमागं खंबीर उभा राहणारा माणूस, त्याला मी खोटारडा म्हणून सांगतो. त्या आबू आझमी सोबतचा कुठला काय जुना फोटो काढतायत आणि त्याला चिटकवतात. बघा, सकाळी भाषण केलं, सकाळी आबू आझमीची ठासली आणि संध्याकाळी जेवायला बसलेत दोघंजण. आम्ही शहानिशा काही करणार आहोत की नाही, आम्हाला काय समजते की नाही काय करायचं नाही की काय नाही करायचं आहे. मी तुम्हाला आज सांगतो, जे एकनाथ शिंदे यांना बोलतायत किंवा नावं ठेवतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा माणूस तळागाळातून आलेला आहे. हा माणूस खरा कट्टर हिंदुत्ववादी विचारांचा आहे. त्यांना जाण आहे हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या लोकांची, की ही लोकं झटतायत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. जाऊन कधीतरी विचारा कुठल्या संघटनांना की कसे कामं केली जातात, कसे पाठीशी सगळ्या गोष्टींमध्ये ही लोकं उभी राहतात. पण चांगलं करत असेल त्या माणसांना आमची लोकं नेहमी चुकीच्या याच्यामध्ये बघतात. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे आपलं. आम्हाला गडमुक्त करायचं आहे, असे कित्येक किल्ले गडकिल्ले मुक्त करायचे, ते विशाळ गड आहे अजून. त्या सगळ्या गोष्टी पाहता आम्हाला कोण पाहिजेत, कोण मुक्त करणार आहे? शरद पवार कोण मुक्त करणार आहे? राहुल गांधी कोण मुक्त करणार आहे यातून? हे सेक्युलरवादी विचारांचे हे विरोधक ज्यांना यांच्या मतांसाठी जे चाटत फिरतात यांच्या तांगड्या, आणि हे तुमचं गडकिल्ल्यानं तुमच्या सगळ्या गोष्टींना मुक्ती देणार आहेत? अरे देतील तर हीच लोकं देतील. हीच सगळं लोक जे काय करायचं ते करतील. बाकी मला तरी कोणा या महाराष्ट्र राज्यात तरी दिसत नाही सध्या. आणि सत्ता तरी कोणाची येईल असं मला वाटत नाही. की उद्धव ठाकरे जे काँग्रेससोबत गेले ते या सगळ्या गोष्टी करणार आहेत, करतील वाटतंय. पण चांगलं कोणतरी काहीतरी करत असेल तर त्याला नेहमी बदनाम करायचं, नेहमी काहीतरी करायचं, ही गोष्ट मला देखील पटली नाही. म्हणजे ज्या आबू आझमीचं 3 दिवस त्या अधिवेशनातून अख्ख्या निलंबन करून टाकलं आहे, तो गयावया करतोय आता की नाही दोन्ही छत्रपतींचा मला आदर आहे. त्या अफजल खानाची कबरीचं काय होईल ते होईल, पण संध्याकाळी ते एकनाथ शिंदे त्याच्याबरोबर जाऊन बसलेत किंवा काय, जो अशा सगळ्या गोष्टीच्या बाहेर पसरवल्या जातात आणि त्यातून आपणच आपल्या लोकांची प्रतिमा मलिन करतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण हिंदू आहोत ना, तर आपल्या एक चांगला नेता हिंदुत्ववादी जो आपल्या हिंदुत्वासाठी काम करतोय त्याला सपोर्ट करायच्याऐवजी, त्याला पाठिंबा द्यायच्याऐवजी आम्ही त्यांना मागं खेचण्यात व्यस्त आहोत. याच्यासारखं खरंच दुर्दैव नाही आहे, याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कोणतं. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे खोटारडे आहेत की काय आहेत, जे बोलणार आहेत ते बोलतील, पण माझ्या नजरेतून एकनाथ शिंदे एक कट्टर हिंदुत्ववादी नेता आहे, एक सामान्य कार्यकर्ता आहे, जो नेहमी देव देश धर्मासाठी जगणार आहे. एवढंच मला फक्त कळतं.